काहीतरी गडबड आहे राव। एक तर मीठ तरी कमी आहे, नाहीतर शेंगदाण्याचं कूट तरी, दोन्ही पण टाकतो। ओमकार, आजच्या दिवसातच बनवायचंय हा जेवण? अरे ऑफकोर्स, एकदम कडक बनवतो बघ, खतरनाक। अंजली, तुला आज कळेल ओमकारच्या हातात काय जादू आहे ते। हो? जादू की प्रयोग? मला गिनीपिग व्हायचं नाही हा बाबा। हो, कळतात आम्हाला टोमणे कळतात। मला माहितीये तुला भूक लागली, 2च मिनिटात बनवतो। अजिबात नाही हा, मला भूक बी काही लागलेली नाहीये। तुझी मगासपासून ही जी काही कॉमेंट्री चालू आहे ना, ती ऐकून तरी मला असं वाटतं आज तरी उपास करावा। अंजली, फक्त वासावरून उपवासाचा निर्णय घेऊ नको हा। अगं आमच्या गावचा मसाला एकदम तब्येतीत बनवलाय। हा, खाशील तर होशील हा। बघूया तर। मी काय म्हणते, मला खरं सांगा, जेवण बनवतोयस की बिघडवतोयस? बिघडणं का तो सवालच नाही उठता ना। हे बघ, वांग्याचं भरीत, ते पण औरंगाबादचा ट्विस्ट ना। तू वांग्याचं भरीत केलंयस? माझी आई काय बनवते माहितीये? वांग्याचं भरीत खावं ना तर फक्त तिच्या हातचं। अगं आईच्या हातची तर थोबाडीत पण मस्त लागते ना, वांग्याचं भरीत काय घेऊन बसली तू? हा, पण माझ्या हातचं वांग्याचं भरीत खाऊन बघ एकदा, दुनिया विसरशील अगं। नाही, मग काही गरज नाहीये। सगळंच विसरले तर डॉक्टर कशी होणार ना मी? सत्तेत राहून सरकारबद्दल असं बोलणं उद्धटपणाच आहे बर का। मी काय ग माझ्या भाजीला नाव ठेवते? तुला येतो का स्वयंपाक करता? मला काही ऐकूच येत नाहीये। जेवण करता येतं का? जेवण करता येतं का म्हटलं मी? येतं ना करता। नुसतं करता नाही, करता येतं का? अनु कशी नाही आली अजून? किती उशीर झालाय रे। हे म्हणजे वेळ आले की पार्टी बदलल्यासारखं झालंय। गप्पा बसा, असं काही नाहीये। आणि मुळात माझ्या स्वयंपाकाचा विषय कुठून आला? मी खरंच विचारलं, खूप उशीर झालाय, अनु कशी नाही आली?